तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। काही कारणानं राणीनं आपल्या गळ्यातला मौल्यवान हार काढून तिथे बाजूलाच ठेवला आणि ती तिचं पुढचं काही काम करू लागली। पण पाहता पाहता अक्षरशः तिच्या डोळ्यात देखत एक कुठला तरी पक्षी आला आणि तो मौल्यवान हार घेऊन उडून गेला। झालं, त्या हाराची सगळीकडे शोधाशोध सुरू झाली। या पक्ष्यानं नेमका कुठे टाकला असेल, काय झालं असेल, त्याच्याकडून कुठेतरी पडला असेल, तो तर काही तो हार खाऊ शकत नाही, खाण्याची वस्तू समजून त्यानं नेला जरी असेल तरी नंतर कुठेतरी सोडून दिला असेल, असा सगळा विचार करून राजानं आपल्या अनेक लोकांना तो मौल्यवान हार शोधण्यासाठी पाठवलं। खूप जणांनी सगळीकडे शोधाशोध केली पण कुठे हार सापडलाच नाही। आणि अचानक शोधत असतानाच एका सैनिकाला लक्षात असं आलं की अतिशय घाणेरडं पाणी जिथे, त्या सांडपाणी जिथून वाहतं ना, त्या एका मोठ्या नाल्यामध्ये तो हार पडलेला आहे। झालं, तो मौल्यवान हार एवढ्या घाणेरड्या पाण्यात जरी पडला असला तरी शेवटी राणी साहेबांचा आवडता हार, म्हणून त्या सैन्यानं त्यामध्ये उडी मारली। पण काय झालं कुणास ठाऊक, जशी त्यानं आतमध्ये उडी मारली तो हार गायब झाला। त्यानं थोडीफार शोधाशोध केली पण शेवटी त्या घाणेरड्या पाण्यात जास्त वेळ राहणं त्याला शक्यही नव्हतं, म्हणून तो वर आला आणि त्यानं आपल्या राजाला सांगितलं की हे असं असं सगळं मला दिसलं आहे म्हणून। त्या नाल्याजवळ अक्षरशः मोठी फौज तिथे जमा झाली। राजा, प्रधान सगळेच जण तिथे होते। तो हार अक्षरशः दिसायचा, कोणीतरी हार घेण्यासाठी त्याच्यामध्ये उडी मारायचं आणि अचानक तो हार गायब होऊन जायचा। बऱ्याच जणांनी ट्राय केलं पण उडी मारताच क्षणी तो हार गायब झालेला सगळ्यांना लक्षात यायचं। आता हा नेमका काय प्रकार, म्हणजे तो पक्षी काही एखादं कोणी चेटकीन, राक्षसीन असं कोणी असेल का? वेगळंच रूप धारण करून आले असेल, पक्ष्याचं रूप घेतलं असेल आणि वेगळं असं काहीतरी करत असतील। नाना प्रकारच्या चर्चांना तिथे उधाण आलं आणि शेवटी राजानं सांगितलं की चला आता आपल्याला पर्याय नाही, आपल्या गुरु महाराजांनाच इथे बोलवावं लागतं आणि त्यांनाच विचारावं लागेल की नेमकं इथे काय घडतंय ते। पालखी पाठवून गुरु महाराजांना बोलवण्यात आलं। जे काही घडलं ते सगळं त्यांना सांगण्यात आलं आणि जेव्हा त्यांनी पण नाल्यामध्ये डोकवून पाहिलं त्यांनाही तो हार तिथे दिसला। पण हार दिसताच क्षणी ते जोर जोरात हसायला लागले। सगळ्यांनाच प्रश्न पडला, हार दिसतोय खरा आणि उडी मारताच क्षणी तो गायब होतोय, हा आतापर्यंतचा सगळ्यांना अनुभव आला आहे आणि हे महाराज हसतायत काय? म्हणून तोच प्रश्न राजानं आपल्या गुरु महाराजांना विचारला आणि गुरु महाराजांनी सांगितलं, तुम्ही सगळेजण हा मौल्यवान हार कुठे शोधत आहात? त्या पाण्याच्या, घाण पाण्याच्या नाल्यामध्ये शोधत आहात। जेव्हा की थोडंसं तुम्ही नजर उंच करून बघा बरं। आणि सगळ्यांनी नजर उंच करून बघितली तर एक झाडाची फांदी, जिचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडत होतं, त्या फांदीवर एक हार होता। हाच राणीचा तो मौल्यवान हार त्या फांदीवर होता। त्या मौल्यवान हाराचं प्रतिबिंब या पाण्यामध्ये पडत होतं आणि सगळ्यांना वाटत होतं की हा हार त्या पाण्यामध्ये आहे आणि सगळेजण त्या घाणेरड्या पाण्यामध्ये उड्या मारत होते। अर्थात नंतर तो हार वेगळ्या पद्धतीनं काढण्यात आला त्या झाडावरून, ही गोष्ट वेगळी, पण त्या निमित्तानं सगळ्यांना एक वेगळा धडा मिळाला। आपणही भौतिक सुखासाठी बाहेर शोधत फिरतो। माझं सुख, समाधान कशात आहे असं आपल्याला वाटतं तर आपल्याला ते कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या वस्तूमध्ये आहे, मोठ्या घरामध्ये आहे, लांबलचक कारमध्ये आहे, दागदागिन्यांमध्ये आहे, असंच बरंच काही वाटायला लागतं। पण खरं तर आपलं सुख हे स्वतःच्या मानण्यावर आहे, आपल्या आत्म्याच्या आणि आपल्या मनाच्या शांततेवर ते अवलंबून आहे। त्यामुळेच भौतिक सुखाच्या मागे लागण्याच्या ऐवजी आत्मिक शांती आणि समाधान कसं मिळेल हे आपण त्यातून शिकायला हवं। हा धडा त्या लोकांना तर त्या दिवशी नक्कीच मिळाला। आपणही हा धडा शिकलायत ना? थँक्यू। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।